श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ताड़ी ताड़ी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, सर्वांनी ताड़ी वाजवायची। नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव। ताड़ी ताड़ी सर्वांनी म्हणायचं। कंटिन्यू। हाँ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हाँ दामोदर पद्मनाभ केशव गोविंद भगवान नमस्ते केशव गोविंद
सगुण साक्षात ब्रह्म भगवान पांडुरंग अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे विरमुक्ती या वचनाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्तीचं नवचैतन्य निर्माण करणाऱ्या गुरु विश्वकर्मी योग्यांची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज. रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवृत्ती सदाशिवी भक्त राहील. ग्रामसेवेसाठी रात्रंदिवस शिवण काम करणारे आपल्या मराठी हिंदी भजन कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नाही पंजाबमध्ये सुद्धा भक्तीचा पूर वाहणारे प्रचारक संत नामदेव महाराज. आपले वारकरी भाविक तेची वार करते पायिक करुणे दुष्टांची लाविला धाक शिवाजीच तनु सर्वही. समाजातील अनिष्ठुडांचं उच्चाटन करून समाजाला डोळस भक्ती शिकविणारे झुंजार संत जगद्गुरु तुकाराम महाराज. वेड लागलं जगाला आणि देव म्हणती धोड्याला. देव हा नुसतं धरणात नाही, तो रंजल्या गांजल्यामध्ये असा विज्ञानवादी विचार देणारे विदर्भातील सत्पुरुष वैरागी मूर्ती संत गाडगे महाराज. मानवता ही पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना ब्रह्म मेरा. असा विश्वशांतीचा दिव्य संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. क्लेब्यमास्मगमः पार्थ नयेत त्वयिपपद्यते, क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परंतप. काय अर्जुना तू छंड आहेस आणि युद्धाच्या वेळेला तू गांडीव खाली ठेवतोस. अर्जुनाला वीरतेचा उपदेश देणारे योगेश्वर भगवान गोपाल कृष्ण आणि त्यांची परम पवित्र श्रीमद भागवत कथा आपण गेल्या 6 दिवसापासून या ठिकाणी श्रवण करतो आहोत. भगवान हनुमानजी महाराजांच्या या पावन दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह रायकोण ग्रामवासी अत्यंत आनंदाने साजरा करत आहेत. काल आपण योगेश्वर भगवान गोपाल कृष्ण आणि मा रुक्मिणी यांच्या विवाहाचं या ठिकाणी सुंदर दृश्य बघितलं आणि आपल्या नेत्राचं पारणं फेडून घेतलं. रुक्मिणी स्वयंवराची कथा आपण काल बघितली. या कथेचं सुद्धा भागवतामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे. विवाह ही आमची मंगल परंपरा आहे. आता देवाने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला. आपण सुद्धा 25 वर्षाचं झालो म्हणजे आपण गृहस्थाश्रम स्वीकारतो, लग्न करतो. आज माझे देव गृहस्थाश्रमी झाले. का देवाने लग्न केलं? की मी तुमच्यापासून कोणी भिन्न हे देवाला दर्शवायचं नाहीये. आणि म्हणून परमेश्वर परमात्मा जगत जननी रुक्मिणी मातेसोबत आपला मंगल विवाह साजरा करतात. देव ऋषी संत महात्मे पुरुष या विवाहामध्ये उपस्थित होते आणि आनंदाने हा विवाह पार पडला. पण सुखदेवजी महाराज राजा परीक्षितला सांगताहेत एवढ्यावर देव थांबले नाहीये. आज आम्ही सुद्धा आमच्या मुला मुलींचे लग्न करतो. या ठिकाणी जे रुक्मिणी आहे ना, हिच्या मनामध्ये ज्या वराविषयी प्रीती होती त्याच वरासोबत तिनं लग्न केलं. हे अत्यंत उल्लेखनीय बाब आहे श्रीमद भागवत कथेमधली. म्हणजे रुक्मिणीचा भाऊ रुक्मी आपल्या बहिणीचा विवाह आपल्या मित्र शिशुपालासोबत करण्याकरता त्यानं ठरवलं सुद्धा होतं लग्न. पण तरीही
रुक्मिणी या देशातली पहिली मुलगी आहे की तिनं क्रांती केली. आणि इथं आम्ही आदर्श घेतला पाहिजे. भागवत कथा सांगते की आपल्या मनाच्या विरुद्ध विवाह होत असेल तर त्याचा नकार करावा. आणि तुकडोजी महाराज सुद्धा ग्रामगीतेमध्ये म्हणतात, सगळ्यात तरुण मुला मुलींनी कान देऊ नये का. समजा तुम्हाला जर मुलगा पसंत नसेल आणि तुमचे आई बाप किंवा मोठे सगळे जर आग्रह करत असतील तर आपलं मन मोकळं करावं. मी नाही सांगत बरं, ग्रामगीता सांगते. वडिलांचा मान राखावा म्हणून काय संसार नागवावा, ऐसा आग्रह का धरावा वरिष्ठांनी. संसार कोणाला करायचा आहे? त्या मुलाला आणि मुलीला करायचं आहे. दोघांची पसंती अत्यंत महत्वाची आहे. आणि श्रीमद भागवत कथेमध्ये तेच आहे महाराज. रुक्मिणीनं नाकारलं ना, शिशुपालासोबत लग्न नाकारलं, देवाला पत्र लिहिलं आणि देव सुद्धा आनंदानं आले महाराज. विवाह आधी परस्पराने पहावे दोघांनी निश्चयाने आणि दोघांसही विचार स्वातंत्र्य देणे अगत्याचे. बदलत्या काळानुसार तुम्ही आम्ही बदललो पाहिजे. बदलो बदलना चाहिए. बदलण्याची गरज आहे. 5000 वर्षापरी श्रीमद भागवत कथा तुम्हाला संदेश देते की जीवनामध्ये बदल अत्यंत आवश्यक आहे. आता इकडे लग्न तर झालं महाराज, आनंदानं संसार सुरू झाला आहे. हे पहा, मुलीला आपल्या इच्छेनुसार जर वर मिळाला तर ती जीवनामध्ये कधी सुखी आहे. मुलाला आपल्या इच्छेनुसार पाहिजे तशी मुलगी मिळाली म्हणजे तो जीवनामध्ये सुखी आहे. दोघांचा विचार जुळला पाहिजे. एक पक्क लक्षात ठेवा, आकाशातले थोडेसे ग्रह कमी अधिक जुळले तरी चालतील, पण दोन जीवांचे विचार जुळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. संसार हा तुमच्या स्वभाव गुणांवर आणि विचारावर चालत असतो. ग्रामगीता याच्या 21व्या अध्यायामध्ये जावं लागते. मग जुळता दोघांचे विचार, पहा किती सुंदर आहे. जुळता दोघांचे विचार विकास पावेल कारभार, दोघांची उत्साह शक्ती अपार कार्य करील सेवेचे. उत्तम बोलणे, उत्तम चालणे, उत्तम सौंदर्य सात्विक लेणे, घरा माझी शोभून दिसती जेणे, देवता जणू समविचारे. त्या संसारामध्ये किती आनंद आहे. पती आणि पत्नीचं जर मस्त एक विचार असला तर तिथं भिन्नत्व नाही आहे जीवनामध्ये. एकमेकाला सहाय्य करतात. संसार रूपी वृक्षाचे 2 चाकं आहेत आणि हे चाकं समान असतील तर संसार सुखाचा आहे. स्त्री पुरुष ही 2 चाके. अध्याय 21 ग्रामगीता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, स्त्री आणि पुरुष ही 2 चाकं आहेत. जरी परस्पर सहाय्यके तरीच संसार रथ चाले कौतुके आणि ग्राम होई आदर्श. समाज हा स्त्री पुरुषांनी बनलेला आहे आणि दोघांची उन्नती होणं अत्यंत महत्वाचं आहे. समजा समाजात नुसतं माणसंच शिकले, हुशार झाले आणि स्त्रिया आळाणी राहिल्या तर समाजाचं बॅलन्स बिघडते. हो महाराज. पुरुष उन्नती चढला, ऐका जरा जबाबदारीनं, पुरुष उन्नतीस चढला, काहीच न कडे महिलेला. माणसं मोठे हुशार आहेत गावातले, बाई त्यांना काहीच येत नाही. हा गाव एककल्ली झाला म्हणतात महाराज. रस्ता असते ना कधी कधी असा एककल्ली, तिथं गाडी पलटते. रस्ता समान पाहिजे. आणि म्हणून रुक्मिणी स्वयंवराच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी हा उपदेश पक्का लक्षात घेतला पाहिजे की जीवनामध्ये तेच दाम्पत्य सुखी आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये विचार आहे. विचाराविण जे जे करणे ते सर्वची होते लाजिरवाणे, ऐसेची मांगील घराणे ऐकतो आम्ही. आणि म्हणून सुंदर कथा आपण काल ऐकली. आपल्या मुला मुलींचे लग्न असेच करा.
साध्या पद्धतीनं करा, कमीत कमी खर्चामध्ये करा. जास्त खर्च सुद्धा करू नये. खर्च नको भव्य मंडपाचा, देखावा असावा निसर्गाचा, अथवा सभा मंडप मंदिराचा, योजावया कार्यासी. हो महाराज, काय सुंदर विचार लिहिला आहे. अति खर्च उंदराला आता लाखानं. हे पहा, एक पक्क लक्षात घ्या, उत्सव असो की सण असो, संसारी जीवानं पैसा जरा व्यवस्थितपणेच खर्च केला पाहिजे. नाही तर मग एक मुलीचं लग्न आहे म्हणून सगळी आयुष्याची कमाई खर्च करून टाकाल काय? नाही महाराज, पुढचं जीवन सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. दिवाळी आली म्हणजे तुमच्याकडे समजा 1 लाख रुपयात 1 लाख रुपयाचे फटाके उडवसान काय हो? हा अडाणीपणा ठरेल. आणि हा विचार संतांनी दिला महाराज. तुम्ही आम्हाला धार्मिकतेसोबत व्यवहार सुद्धा शिकवला, आर्थिक नियोजन सुद्धा शिकवलं. ज्याप्रमाणे अध्यात्मामध्ये पंचीकरणाची गरज आहे, आध्यात्मिक पंचीकरण आणि संसारी सुवर्ण. इथं व्यवहारामध्ये पैशाला फार किंमत आहे, पण कोणत्या पैशाला? इमानदारीने मिळवलेल्या धनाला परमार्थामध्ये किंमत आहे. धने घडत असे सेवा, धने पाविजे केशवा, धने शांत होती दिन, धने घडत असे दान. कोणत्या धनानं? इमानदारीनं मिळवलेलं आहे. आणि बैमानानं धन मिळवलं, धनी मनी नये राम, ते धन तुमच्या मुखात देवाचं नाव येऊ देत नाही. धने वाढत असे काम, तुगड्या दास म्हणे दंभ वाढतो या धने. हे जे अचानक काही लोक गरिबाचे श्रीमंत होतात, अचानक सोन्याचा हंडा सापडला, हा रातोरात श्रीमंत झाला, हे असे जे लोक आहेत ना, हे मग खूप श्रीमंत झाले की मग आम्ही चहा प्यायला गेलो की महाराज हे बा बंगला यावर्षी बांधला, हे स्टाईल इकडून आणली, हा सोफा सेट 20,000चा आहे, टीव्ही 50,000चा आहे, तो दाखवते, प्रदर्शन करते आपल्या श्रीमंतीचं. याला दंभ म्हणतात. तुकड्या दास म्हणे दंभ वाढतो या धने. आणि जो श्रीमंत आहे म्हणजे घराण्यानं श्रीमंत आहे, पिढ्याने पिढ्या, त्याच्या घरी जातो, तुम्हाला सांगतच नाही की केवढ्याचा आहे ते केवढ्याचा आहे, तो काही नाही, तो शांत असते. श्रीमंताची बाई आहे एखादी घरांदास, तिच्या अंगावर खूप सोनं आहे, पण ते कधी म्हणत नाही की हे पोत 1.5 लाखाची घेतली, हे इतक्या लाखाचं आहे, तितक्या लाखाचं आहे. पण आम्ही मात्र एकमेकाला दाखवत राहतो. दाखवण्याची जी वृत्ती आहे ना, तो दंभ आहे. हे किती महत्वाचं आहे. तुम्ही सर्वजण हे पक्क लक्षात ठेवा. मुलीचं लग्न असो, सण असो, घरामध्ये उत्सव असो, पैसा व्यवस्थित वापरला पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेच्या 16व्या अध्यायामध्ये म्हणतात, प्रसंग मानासाठी पैसा ठेवला पाहिजे गाठी, सण येताची उठाउठी खर्चू नये सर्व शक्ती.
जीवनामध्ये कधी कोणता प्रसंग वाईट येईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक गृहस्थी माणसानं त्याकरता आपल्या जवळ काही धन गाठी ठेवलं पाहिजे. म्हणते एकाएकी खर्च करू नये. मोठ्या मोठ्या बिमाऱ्या येतात, काय प्रसंग येईल सांगता येत नाही. आणि म्हणून संतांनी सगळ्या गोष्टी नियमात खर्ची करायला सांगितल्या. लग्न असो, उत्सव असो किंवा काही असो, आपण सर्वांनी व्यवस्थित पैसा खर्च करावा. इमानदारीनं धन मिळवावं. तुमच्या जीवनामध्ये सुख येईल. म्हणून कृष्ण परमात्माचं लग्न आपण फार थाटामाटात पार पाडलं. काही भागामध्ये लग्नामध्ये हुंडा घेण्याची पद्धती आहे. इकडे आहे का हुंडा घेण्याची पद्धती या भागात? आहे नाही? हो. कित्येकांचे पिते लग्न करून देती, घराणे पैसा प्रतिष्ठा बघती, आणि विवादीन पुस्ती दोघासही. पैशाच्या मागे जाऊ नका. या ठिकाणी बसलेले सगळे पक्क लक्षात ठेवा. आपल्या मुलीकरता मुलगा पाहताना पहिली गोष्ट तो निर्व्यसनी असला पाहिजे. बाकी सगळं नंतर. बाकी सगळं नंतर. पहिल्यांदा तो निर्व्यसनी असला पाहिजे, उद्योगी असला पाहिजे. नाही तर महाराज, एवढ्या लाडानं आम्ही लहानाची मोठी केलेली आमची मुलगी. आणि मुलीमध्ये आणि मुलामध्ये भेद करू नका. जेवढं प्रेम मुलावर करताना तेवढंच प्रेम मुलीवर करा. आमच्या देशामध्ये तफावत आम्हाला कधी कधी पाहायला मिळते. दुःख वाटते महाराज. आपल्याच्यानं होत नाही. जास्त लेकरं जन्माला घालू नका. संतती नियम सुद्धा समजून सांगतात. अति लेकरं जन्माला घालणं चांगलं नाही आहे. आता काळ मोठा कठीण आहे. कधी कधी पहिल्यांदा मुलगी झाली म्हणजे आमचे डोळे मग आमच्या चेहऱ्यावर आठ्या पडायला लागतात. दुःख होते आपल्याला की मुलगीच झाली. मुलगा झाला की मोठा आनंद आम्ही करतो, आणि मुलगी झाली की दुःख करतात. दुसरी मुलगी झाल्यावर तर मोठं कठीणच काम आहे बाबा. पहिली झाल्यावर दुसरी जर मुलगी झाली ना, मग तर त्या घरात शोक कळाच येऊन जाते. पण आमचे गुरुवारी घुसळकर महाराज फार सुंदर लिहितात एका भजनामध्ये. बच्चा एक ही अच्छा, बच्चा एक ही अच्छा, अब मत एक ही अच्छा, बच्चा एक ही अच्छा, अब मत संतान बढ़ाओ, लड़की संतान बढ़ाओ. बच्चा एक ही अच्छा, बच्चा एक ही अच्छा, अब मत संतान बढ़ाओ, संतान बढ़ाओ. बच्चा एक ही अच्छा, बच्चा एक ही अच्छा. बच्चा एक ही अच्छा, अब मत संतान बढ़ाओ. बेटी हो या बेटा हो, उसी पे जान लुटाओ. बच्चा एक ही अच्छा, बच्चा एक ही अच्छा, बच्चा एक ही अच्छा. बेटी हो या बेटा हो, त्यात भेद करू नका. आणि हुंड्यासाठी मुलीला नाकारू नका. येणारा काळ मोठा कठीण आहे. हुंड्यासाठी मुलगी लग्नाची राहिली. आमचे परममित्र केसाळे महाराज आहेत ना, यांचं एक भजन यूट्यूबवर इतकं प्रसिद्ध झालं. हो ऐका, त्यामध्ये आहे ते.
फारच प्रसिद्ध झालं. अख्ख्या महाराष्ट्रात 7 लाख लोकांनी पाहिलं त्यांचं भजन. हो, टाळी वाजा. 7 लाख लोक एका महिन्यात. हो, देवाच्या मंदिरात चोरी पाहिली. झालीच नाही तर सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली. साधू संतांमध्ये हाणामारी पाहिली. पतिव्रता असुनी उपाशी राहिली. अशी कशी दुनिया चालली, चंद्रावर चालली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. कोणी अज्ञानी म्हणे कलीचा असे खेळ हा. कोणी पंचांगी सांगे कलीने दिला प्रेम. कोणी पंचांगी सांगे कलीने दिला फेरा. कोणी पंचांगी सांगे कलीचा असे खेळ हा. कोणी पंचांगी सांगे कलीने दिला फेरा. कशाचा खेळ आणि कशाचा हा फेरा. दोष मानवा तुझ्या धर्माचा सारा. तुझ्यासाठी मुलगी लग्नाची राहिली. तुझ्यासाठी मुलगी लग्नाची राहिली. हुंडा दिल्यावर पोरं उभी झाली. बायकोने नवऱ्याची मर्जी मोडली. मग नवऱ्याने बायको बेखाम सोडली. अशी कशी चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. वाढला भ्रष्टाचार.